तुम्ही सगळ्यांनी हॉटेलमध्ये तर काजूची भाजी खाल्लीच असेल, पण तुम्ही तीच भाजी कधी घरी बनवून खाल्ली का? तर कशी बनवायची मी सांगते. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला काजू हे 2-3 तास भिजत ठेवायचे कोमट पाण्यात किंवा नॉर्मल वॉटरमध्ये पण ठेवू शकताय. आणि त्यासाठी मी घेतले मसाल्याला कांदा, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं खोबरं. आता याची छान पेस्ट करून घ्यायची आणि तेलामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही. सगळ्यात अगोदर आपण जी पेस्ट बनवलेली ती टाकायची आणि या पेस्टला कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे, म्हणजे की पूर्ण जोपर्यंत असं घट्ट होत नाही, तेल सोडत नाही मसाला, तोपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचे कमी गॅसवरती. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे मसाले आवडतात तुम्ही ते ॲड करू शकताय. मी याच्यामध्ये फक्त हळद, मिरची पावडर आणि प्रवीण मसाला ॲड केला. त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं, मसाला एकजीव करून घ्यायचा आहे सगळा. आणि तुम्हाला ग्रेव्हीसाठी जेवढं पाणी हवंय तेवढं तुम्ही थोडं थोडं करून ॲड करा. याच्यामध्ये ना तुम्हाला थोडीशी मलाई टाकायची आहे. फ्रेश क्रीम टाकू शकताय, क्रीम नसली तर मलाई ॲड करू शकताय घरामध्ये जी असते ती. आणि मग त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी हवंय तेवढं ॲड करा आणि आपण जे काजू भिजत घातले होते ते या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आणि 5 मिनिटं होऊ द्या. कमी गॅसवरतीच भाजी 5 मिनिटं शिजू. पद्धतीने आपली भाजी रेडी झाली आहे. नक्की ट्राय करून